चाळा, एक नाही शहाणानं सांगावे कोणा, एक नाही शहाणानं सांगावे कोणा, गावचे टावळ पोर बितर पितर हे गावला पितर पितर गाव. दीपाली थांब की. बोल की पिल्ला. तुम्हाला पिल्लू बोललीस ते मला खरं वाटणं गेलंय. आता वाटलं का खरं मी बोलले म्हणून? आता कळलं का मीच बोलले होते म्हणून? हो कळलं की. मग आई घाल्या एवढ्या उशीर प्रेमानं सांगत होते ते तुला जमलं नाही, ते तुला टोचत होता. उगाच 9 महिन्याचं पोट आल्यासारखं करतोस. आई घाले तू माझ्या संग बोलतेस म्हणून का उपकार नाही करत. झक मार्या, मला असं वाटतं तुला दुसरी पोरगी भेटली असेल आता, त्यामुळे तुला माझी गरज राहिली नाही. काही पण बावळासारखं नको बोलूस. खरं तेच बोलले. आता तुला दुसरी पोरगी भेटली भूक भागवायला, कशाला येशील माझ्याकडे कुत्र्यासारखं चाटायला? हे बघ दीपे, मला काय कोणी भेटलं नाही. माझ्या या गोंडस पाखराला सोडून मी कशाला जाऊ तिसरीकडे? माझं मलाच पाखरं सुधरून देत नाही. कोपऱ्यात नेलं की मला ओलाची बाट होते. तसं मला खरं वाटायला लागलं की माझं पाखरू मला सोडून दुसरीकडे कुठे शेण खात नाही. आय लव्ह यू पिल्लू. तात्या, मला तुम्हाला बोलायचं होतं. बोल की मनी, काय म्हणतीस? तात्या, माझं लय महत्वाचं काम होतं तुमच्याकडे, पण तुम्ही कुणाला सांगणार तर नाहीत ना? नाही सांगत कुणाला. बोल लवकर, उगीच किरकिर करू नकोस. आज सकाळपासून माझ्या मागाने ती 7:30 लागली. काय झालं 7:30 लागायला तात्या? कोणी पण माझ्याकडे सकाळपासून येतात आणि म्हणतात काम आहे तुझ्याकडे, आणि काम झालं की खुशाल निघून जातात. तात्या, तुम्ही गावचे समजदार माणूस आहेत. समजदार माणसाकडे नाही तर कोणाकडे जातील बरं? आता मग मला सांगा तात्या, तुम्हाला गावात नीला कुठे दिसला का? नील्या? तुला त्या नील्याचं काय करायचंय? तात्या, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही आपलं कामाचं बोला की, उगाच शाखा फाडता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गावामध्ये काय वाईट चाललंय? बसा मग इथंच बोंबलत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करत. तुमच्या नादी लागून माझी दुसरी बी फ्यूज जायची उडून. चल नाही इथून. पैशाने लावून गेलीस काय तू? करपल्यावर झालंय आला पूर्ण करून जरा. बसू नका. बस का बस ही पाण्याची बाटली फोड. मी अरे पॅक तू बनवतो. पाण्याची बाटली ना, तर पॅक बी बनवतो. आणि पॅक मीच बनवणार. पॅक तू नाही, पॅक मी मी बनवणार. तुझा मोठा भाऊ आहे ना. अरे मग मी तुझ्या बापासारखा आहे. दरवेळेस पॅक तूच बनवतो ना. पोरगा असतो काय बाप? नाही आज बाप झाला काय? तू काय कर, बनव रोज तू बनवून दे. मीच बनव. आपल्याला काय पोटाश गेलं पाहिजे.
हे तुझा तू ग्लास. बनव. ग्लास धर हातात. नीट बर. नीट हा, हा. सदा सांडेशील नाही तर. आणि काय सँडल हा, ती महाग अजून आहे. बनलाच नाही. खाली सँडल खाली कसं खाली काय? खाली 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 आहे का हा. बर. वतली ग वतली मी बनवलं पॅक. वतली ग वतली मी बनवलं पॅक. मग हा? कमी जास्त झाली नाही पाहिजे. सारखं का? झाली का हा, कमी जास्त सारखी. झाली नाही नाही सारखे सारखे. असे का आता काय करू. आता हे तुझं चखना तुला. आणि हे बरं केलं बरं हा, आणि हे माझं मला. हे कसे पाणी जरा मी हे माझ्या हाताने चकन घेतो. असल्याशिवाय जरा तू तुझ्या हाताने पाणी घ्यायचं. नाही 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 पॅग म्हणला ना तो नाही पाणी तुझ्या हाताने. मग मी जास्त टाकीन. धर धर हे? धर धर. फुल फुल करतोय. झालं का सारखं बना हा सारखं आहे सारखं आहे. हाणायची का हा. बम भोलेनाथ पे पे पट 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 पे. सख्या आपलं किती वाटलं हा चढच नाही हो. तुला माहित आहे का हा आपल्याला कशामुळे चढत नाही. का हा काय सांभाळ नाही चढत अरे आपल्याला ना हा आपण 10 रुपयाचं अर्धी बाटली हा दोघ्यात हा त्याच्यामुळं आपल्याला चढत नाही. मग अरे मग हे धनबड सावती पेत जाऊ ना हा प्यायची तर सावती. आता आपलं माप काय पाहायचं नाही हा सवती हा. प्यायची. आता इथून पुढे रोज सवती प्यायची. वळले का तो वळले हा, चालू आहे. प्यायची राहू दे. तुला एक महत्वाचा विषय सांगायचा आहे. कोणाला सांगू नको. अरे काय महत्वाचा विषय तर सांगून टाक ना. आणि खरं खरं बोलत माणूस ह्या टायमाला. तू आपला जीवनला का मित्र आहे त्याच्यामुळं तुला सांगतोय. दुसऱ्या कोणाला सांगायचं नाही. तू जवळचा मित्र आहे ना त्याच्यामुळं सांगतोय. आयला मग जरा मोठा लोचा दिसतोय. अरे ते खूप मोठं कारस्थान आहे. ते आपल्या गावातली एक नानाची मुने आहे का आणि खालच्या आळीतला नेल्या. त्यांचं लफडं मी स्वतः डोळ्यांनी उसात बघितलंय. बापरे मग तुझ्या दारूच्या ग्लासाची शपथ घेऊन सांगतो. मी पाहिलंय ते खरंय. नील्या आणि बोनी एकमेकाच्या बोखंडी पडलेले होते उसात. सखा आयला मग निल्या त्या मुनीच्या वाखंड बसलेला उतरलाच नसतं बा. उतरायचं सोड. अरे त्याची खाली उतरायची पंचायत झाली होती. सख्या कोणी कोणाच्या वाखंडी बसतो आपल्याला काय देणं घेणं नाही. जाऊ दे तिकडे आपल्याला उंद्याची सोय करू दारूची. हा ते तर खरं आहे. मग कसं आहे इथं मकर बसून काय उपयोग आहे. हा
पटकन लवकर जायचं नाही का आपल्याला उद्याची तयारी करायला पटकन पटकन नको नीट पाण्यात चप्पल घाल चप्पल घाल काय करतेस मोबाईल काही नाही मला सांग काय करतेस दे सांग काय इकडे. करतेस अरे अरे दे सांग तर ना मला काय करतेस सांगते सोड फोन सोड. काय करतेस सांग मग काय इकडे आज पक्का येणार आहे का काय इकडे भेटायला नाही 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 पक्का येणारच आहे वाटतं इकडं नाही रे नाही त्याचं काय ग कुठलं काय येतोय तो मला कशाला बोलवलं इकडं बोलवलं तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना काय झालं सांग हा काय झालं पक्का येणारच आहे वाटतं नाही येणार ग तो नाही येणार. मग मॅडम तुम्ही जात असतात ना भेटायला हो जाते की सारखी सांग जाते. ना, सांग सांग काय काय कुठं कुठं जातात सांग ना काय ग त्यात काय एवढं खास नाही सांगण्यासारखं. अरे सांग ना काय झालं तोंड पाडायला एवढं स्पष्ट स्पष्ट सांग ना काय झालं. काय सांगू बाई तुला त्या पक्क्याचं त्याला भेटायला गेले ना की नुसतं कुत्रीच्या पिल्यासारखं चाटत असतो सोडत पण नाही लवकर. मला नव्हतं माहिती बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मध्ये एवढं झंझट असतं आता मी पाळच नसतं. त्यात काय एवढं ग होतच असतं आपल्या बॉयफ्रेंडला आपण नाही तर मग कोण समजून घेणार. लय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड करू नको मला नको जास्त बोलायला हो. तुझं सांग तुझं निल्याचं कसं चाललंय जात असते तू त्याला भेटाय. हा मी जात असते ना भेटायला. प्रेम करतो तुझ्यावर त्रास देतो का तुला. हा बाई माझा नीला खूप प्रेम करतोय माझा नील्यानं नाही देत मला त्रास आणि जो काही करतो ना सगळं प्रेमानेच करतो. तुझा निल्या खरंच चांगला आहे त्रास नाही देत. आणि आमचं येडं पक्या त्याला भेटायला गेले ना की त्याचं लक्ष दुसरीकडेच असतं नुसता त्रास देतो. अगं जाऊ दे आपण सांभाळून घेऊ त्यांना देईल तो पण प्रेम. चल जाऊ दे उशीर झालेला घरी जायचं. हा चल. काय म्हणला अरे चोख म्हणला काय लागती तात्या इकडे 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 काय करतो रे लागते ना अरे बोलू 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 हो तात्या इकडे इकडे काय बोलतो इकडे द्या कशाला इकडे द्या की कोण निघाले चालवतो पुढं इकडे फिरावं मायला निल्या तात्या लई टाकाटा करायला लागलाय काय लई द्या काय प्रेमात पडला काय. रामकृष्ण हरी नालाय का पाक्या तुला बोलायला पटतं का असं. त्यात काय एवढं तात्या रागायला जे आहे ती पण पाक्या खरं बोलला. निल्या तू तोंड सापडून बोल जरा उठलं सोडलं की गाव सगळं माझ्याच भोवती लागत आहे. तुमच्या भोवती लागायला काय तुम्ही ऐश्वर्या लागून गेलात काय. अरे ते ऐश्वर्या राय नाही करीना कपूर दिसते. रामकृष्ण हरी गावाचं वाईट चाललं देवा ह्या गाडवांना जरा चांगली बुद्धी दे रे देवा. मोठ्या माणसाची कसं बोलायचं ते कळत नाही. आम्हाला तर चांगली बुद्धी दिली देवानी देवा या तात्याला चांगली बुद्धी दे रे. खरंय तुमचं इथं भेटलात ती भेटलात स्वर्गात भेटू नका. मी जातो आता माझ्या घरी बसा तुम्ही इथंच बोंबलत. आम्ही काय आमच्या लग्नात आहेर करायला बोललो नव्हतो जाणी का घरी.
लय स्वतः शेण समजतोय रो दुधल्या तांदळासारखा. जाऊ दे, लागला असेल ते बाईच्या मागे ना झालं एखाद्या. चला आपलं जाऊ दे घरी.